महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व पशुपालकांना मनापासून नमस्कार. मित्रांनो, मी अरविंद पाटील. आज मला खरोखर मनापासूनच तुम्हाला एक मेसेज द्यावा किंवा एक माहिती तुम्हाला द्यावी यासाठी मी या ठिकाणी तुमच्याबरोबर एक व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, ह्या दूध व्यवसायामध्ये आपण ज्यावेळेला गायींची आणि म्हशींची खरेदी करतो तो नेमका काळ कुठला असावा, तर तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, ही सगळी जनावरं माझ्या स्वतःच्या गोठ्यातली आहेत. हे बघितलं तर तिकडं म्हणजे जवळजवळ 1 एकरमध्ये माझा गोठा आहे. 1 एकरमध्ये जवळजवळ प्रत्येकाचे ग्रुप आहेत. जास्त दूध देणारी, कमी दूध देणारी, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आता ही सगळी जनावरं काही विशिष्ट कालावधीमध्ये येतात डिलिव्हरी, आणि याच्यावरूनच अंदाज बांधता येतो की ही जनावरं ज्यावेळेला आपण दूध व्यवसायामध्ये सांभाळत असतो, संगोपन करत असतो, त्यावेळेला ती कधी डिलिव्हरी होतात. तर लक्षात असू देत, ह्या दूध व्यवसायामध्ये जनावरांची जी वेन आहे ती जून पासून ते जवळजवळ सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत डिलिव्हरीचा काळ होतो. जास्तीत जास्त नोव्हेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर वेन प्रचंड प्रमाणात कमी येते. आणि जी जून जुलैला जी काय जनावरांची डिलिव्हरी होते तिचा पीक पिरियड काय करतो, डिसेंबर पर्यंत राहतो. म्हणजे बघायचं तुम्ही, ऊसाचा सीझन चालू झाला की वाटतं की ऊसामुळे दूध वाढलं, असं नसतं. हे नैसर्गिक गोठ्यामधलं प्रत्येक पशुपालकाचं दूध हे पीक पिरियड मध्ये जातं. म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर 100 ते 125 दिवस दुधाचा फ्लो हा जोरात राहतो. आणि जनावर मग खरेदी कधी करायची, तर तुम्हाला एक काम करावं लागल. मुर्रा म्हशी आणि एचएफ जातीच्या गायी जर खरेदी करायच्या असतील तर जून जुलै पासून ते डिसेंबर पर्यंतच करा. जानेवारीच्या पुढे ते एप्रिल मे पर्यंत जनावरांची खरेदी अजिबात करू नका. कारण ह्या काळामध्ये एक तर जनावर डिलिव्हरी अगोदर होते, इथं आउटब्रेक पण येत असतो. म्हणजे लाळ्या खुरकत आजाराची जोरात म्हणजे त्या म्हणजे आजार तो पसरलेला असतो. त्याच्यामुळे सुद्धा जनावरांच्या शरीरामध्ये ताप राहतो किंवा थंडीच्या दिवसांमध्ये काही प्रमाणात जनावराला थंडी सहन होत नाही. वासरू अगोदरच टाकून बाहेर टाकून देतं, फेकून देतं. एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाचं, उन्हाळ्यामध्ये जनावर का खरेदी करायची नाहीत, तर अतिउष्णतेमुळे काय होतं, जनावरांचं वासरू लवकर बाहेर येतं. म्हणजे जनावर 15-15, 20-20 दिवस, 25-25 दिवस जनावर वासरू बाहेर टाकतं. आणि 15-20 दिवस वासरू बाहेर पडल्यामुळं त्याच्यामुळं जार पण अडकते. आणि जार अडकल्यानंतर जनावरांचं गर्भाशय क्लिअर व्हायला फार प्रचंड वेळ लागतो. आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय, आपल्या पशुपालकाला ह्या ऑड सीझन मध्ये 15-15, 20-20 हजार रुपये अगोदर जास्त द्यावे लागतात. आणि आता हरियाणाच्या मुर्रा म्हशीमध्ये सुद्धा प्रचंड किमती ह्या वाढलेल्या आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, गाईच्या दुधातले चढ उतार प्रचंड प्रमाणात व्हायला लागलेत. आणि गाईच्या दुधाचं चढ उतार जास्त प्रमाणात झाल्यामुळं म्हशीकडं वाढता कल पशुपालकांचा दिसून आलेला आहे. आणि हरियाणामध्ये आणि पंजाबमध्ये जेवढ्या मुर्रा म्हशी नसतील तेवढ्या मुर्रा म्हशी आपल्या महाराष्ट्रामध्ये आता सध्या आलेल्या आहेत. म्हणजे प्रचंड प्रमाण, कमीत कमी 25-30 लाखाच्या वरती आकडा असू शकतो. इतकी भयानक परिस्थिती आपल्या इथं तयार झालेली आहे. भयानक म्हणजे नेमकं काय, की अपेक्षेपेक्षा जास्त जनावर आहेत, पण आपलं ब्रीडिंग मध्ये त्या ठिकाणी आपल्याला काम दिसत नाही आहे. म्हणजे लक्षात असू दे, आपल्या गोठ्यामध्ये, तुमच्या आमच्या गोठ्यामध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या रेड्या पाड्या तयार केल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय, ह्या दूध व्यवसायामध्ये अशा पद्धतीचं आपल्याला काम करायचं आहे की आपल्या गोट्यामध्ये तयार झालेलं पशुधन हे कधी वातावरणामध्ये चांगलं असतं. आता ही जर बघितली, ही मुख्य जनावरं माझी सगळी या ठिकाणी बसलेली आहेत. आता या मुर्रा म्हशी ज्या हरियाणातनं आपण त्या काळामध्ये खरेदी केल्या होत्या आणि त्याच्या रेड्या या वातावरणात तयार झाल्या, तर त्यांना हे एकरूप झाले. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे जनावर चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी फिरणं, बसणं, आता हे रवंत करणं, 24 तास पाण्याची सोय, हे सगळं जबरदस्त या ठिकाणी आपल्याला रिझल्ट आलेले आहेत. म्हणूनच मित्रांनो, मी सांगत असतो की आपल्या गोठ्यामधल्या गायी म्हशी किंवा त्यांच्या पोटाला येणाऱ्या रेड्या पाड्या ह्या जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी आपण तयार केलं तरच आपल्याला या ठिकाणी ह्या दूध व्यवसायामध्ये 4 पैसे यात मिळणार आहेत. सगळ्यात महत्वाचा विषय काय, जनावरांची खरेदी आपल्याला आता थांबवायला पाहिजे. कारण विनाकारण आजूबाजूच्या मुर्रा म्हशी उगाचच म्हणजे राजस्थानच्या बाउंड्रीवरच्या असतील किंवा आता तसं बघा गेलं तर दिल्लीला लागून काही राज्य आहेत. आता नोएडा म्हणजे तिकडे युपीचा, आग्र्याचा काही भाग आहे, राजस्थानचा काही भाग आहे, एमपीचा काही भाग आहे. त्याचबरोबर पंजाबच्या सुद्धा बाउंड्रीवरनं, म्हणजे पंजाबमध्ये ब्रिडिंग मध्ये काम चांगलं झालं नाही काय, काम चांगलं आहे, पण जे प्रॉपर हरियाणाच्या त्या
एरियामध्ये जिथं जसं चांगलं काम झालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी झालेलं नाही आहे. त्यामुळे थोडंसं ही भीती आहे. तिथलेच व्यापारी काय करतात, आपल्या शेतकऱ्याला म्हशी देतात. कुठं कुठं व्यापाऱ्यांच्या मध्ये सुद्धा चढ उतार चालू असतो, की इथं चांगल्या म्हशी देतात, इथं चांगल्या म्हशी. असं काही नसतं दादांनो. हे सगळं आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यालाच या ठिकाणी म्हशी द्यायचा त्यांचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो. दुसरी गोष्ट आहे काय, की म्हशी खरेदी करताना पहिल्या दुसऱ्या वेताचीच या ठिकाणी किंवा तिसऱ्या वेताचीच खरेदी करा. आणि आपल्या गोट्यामध्ये 4 ते 5, 6 वेतापर्यंत ती ठेवायला पाहिजे. आता माझ्या गोट्यामध्ये 10 वेतापर्यंत या ठिकाणी मी जनावर ठेवले. आता दूध व्यवसायामध्ये त्या मुर्रा म्हशी ज्यावेळेला आपण खरेदी करतो त्यावेळेला तिथं ह्या संकल्पनेमध्ये भविष्यामध्ये इथं 4-5 मुर्रा म्हशी येणार, दूध देणार आणि ते निघून जाणार. प्रत्येक मुर्रा म्हशीच्या पाठीमागच्या बाजूला ह्या अशा रेड्या किंवा हे नर माद्या ह्या अशा ठेवल्या पाहिजे. त्यांना पाणी सुद्धा 24 तास या ठिकाणी सोय करून ठेवलेले आहे. टॉकीतलं पाणी अजिबात पाजू नका. हा बाऊल आहे, हा डी लेवल कंपनीकडून आम्ही परचेस केलेले आहेत. आणि असं ह्या वासरांना, कारण याच्यामुळे डायरिया वगैरे काय होत नाहीत. वासरांची संख्या प्रचंड आहे, कारण वासरू जगवणं ही आमची कलाच आहे किंवा आम्ही त्याच्या मनापासून काम करतो. तर माझ्या सर्व पशुपालकांना विनंती आहे, प्रत्येक म्हशीच्या पाठीमागं वासरू असलं पाहिजे. याच्यामुळे काय होतं, ऑक्सिटोसिनचं प्रमाण या ठिकाणी कमी होईल आणि वासरामुळे लवकरात लवकर म्हशीचा माज येतो. कारण हे मातृत्व जर कायमस्वरूपी जर राहिलं तर निश्चितपणानं या ठिकाणी त्याला परत आई व्हावंसं वाटतं. वासरं पण किती सुंदर आणि किती देखणी या ठिकाणी आहेत. ही सगळी लहान वासरं, पलीकडच्या बाजूला रेडीचा सुद्धा या ठिकाणी गट आहे. तर मला असं सांगायचं आहे प्रत्येक पशुपालकाला, की या दूध व्यवसायामध्ये वासरांचं पण संगोपन या ठिकाणी चांगलं झालं पाहिजे आणि या रेड्या पण या ठिकाणी सांभाळल्या पाहिजेत. अशा रेड्या जर तयार झाल्या, आता याच्यामध्ये सांगायचं झालं तर आम्ही ह्या रेड्या सुद्धा जवळजवळ 50 ते 60% मी कृत्रिम रेतनावरती भर दिलाय. आणि जिथं जिथं रिपीट येतात तिथं मी चांगल्या क्वालिटीचा वळू या ठिकाणी मी तयार पण केलेला आहे आणि मी चांगला विकत पण आणलेला आहे. वळू पण या ठिकाणी वापरतो. त्याच्यामुळे काय होतं, चांगलं ब्रीडवरती काम चांगलं झाल्यानंतर आम्हाला रेड्या चांगल्या मिळतात. तर पशुपालक मित्रांनो, प्रत्येकानं म्हशी निवडत असताना म्हशी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वेताच्याच खरेदी करायच्या आहेत. 3.5 इंचाच्या वरची सडं अजिबात घ्यायची नाहीत. कारण जर सडांची साईज जर मोठी असेल तर मिल्किंग मशीन अजिबात आपल्याला वापरता येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय, मिल्किंग मशीन वरतीच आपल्याला भविष्यात काम करायचं आहे. येणारा काळ हा वाईट आहे. येणारा काळ खूप म्हणजे एक चॅलेंज आहे, एक आव्हान आहे दूध व्यवसायातलं, की आपल्याला मुर्रा म्हशी जर पाळायच्या असतील तर मिल्किंग पार्लर ही संकल्पना आपल्याला करावी लागणार आहे. दुसरा विषय असा राहील की म्हशी मुक्त गोट्यामध्ये फिरल्यामुळे शांत होणार आहेत आणि शांत मुर्रा म्हशी असणाऱ्याच आपल्याला मिल्किंग मशीनसाठी आपल्याला ठेवायच्या आहेत. बांधून ठेवलेल्या मुर्रा म्हशीच्या गोट्यामध्ये प्रत्येक पशुपालकाला माझी या ठिकाणी विनंती राहील, की तुम्ही दूध व्यवसायामध्ये जर खरोखरच आपल्याला या ठिकाणी जर काम करायचं असेल तर आपल्याला मुक्त गोठ्यामध्ये ही जनावरं फिरण्यासाठी ठेवायची आहेत आणि आपल्याला मिल्किंग पार्लर या विषयावरती काम करायचं आहे, मिल्किंग मशीन या विषयावरती काम करायचं आहे. कारण येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला कामगार सुद्धा या ठिकाणी जास्त मिळणार नाही आहेत. कोणी कामगाराच्या भरोश्यावर दूध व्यवसाय अजिबात करायचा नाही. आणि माझं मत आहे, तुम्ही जरूर जनावर खरेदी करा, पण योग्य टायमिंग मध्ये करा. जून पासून ते डिसेंबर पर्यंतच करा. जानेवारी नंतर अजिबात मुर्रा म्हशी खरेदी करायला जाऊ नका. 100% चुकीचं आहे. उगाच विनाकारण असं वर्षभर मिळणार म्हशी मिळतील तुम्हाला, पण म्हशी मिळाल्या पण तुम्हाला त्या क्वालिटीच्या मिळणार नाहीत. तर प्रत्येकानं म्हशी खरेदी करायच्या असतील तर जून पासून डिसेंबर पर्यंतच खरेदी करा. खरेदी थांबवा. आता हे जे 3-4 महिने आहेत त्याच्यामध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन करा, गोठा व्यवस्थापन चांगलं करून घ्या, सायलेज बनवून ठेवा, सुकाचारा वर्षभर स्वस्त मिळतो ते करून घ्या. पण जनावरांची खरेदी जून ते डिसेंबर इथपर्यंतच करा. कारण जेवढं तुम्ही पुढं आता शॉर्ट माल एकदम म्हणजे एकदम शॉर्ट माल आणि तुम्हाला पसंत सुद्धा पडणार नाही, अशा शोधून शोधून घ्याव्या लागणार आहेत. तर मला असं म्हणायचं आहे की दूध व्यवसायामध्ये हे बारकावे पण आपण या ठिकाणी समजून घेतले पाहिजेत. आता ह्या जर सगळ्या मुर्रा म्हशी बघितल्या तर या सगळ्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, आता कुठं कुठं आपण काय करतो, ज्या ब्रँडेड म्हशी आहेत त्या पण त्या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त वेळ, आता इथं बघितलं तर ही तही मत झोपलेली आहे, तिचं आता 10वं संपून 11व्याला गाभण आहे. म्हणजे समजून घ्या माझ्याच गोट्यामध्ये 11 वेत होतात. म्हणजे एवढा मोठा तप आम्ही पूर्ण केलेला आहे. सांगायचा उद्देश एवढाच आहे की म्हशीमध्ये तुम्ही फसवू नका. म्हशी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वेताच्याच खरेदी करा. कास वगैरे सगळी चांगली असायला पाहिजे. चारही सडामध्ये अंतर असायला पाहिजे. 3.5 म्हणजे इंचाच्या वरती सड नको, शेवट 4 इंचाच्या वर नको. म्हणजे उगाच
असं केळासारखं लांबच्या लांब अजिबात सडं घ्यायची नाही आहेत. सगळ्यात महत्वाचं काय, कासेवर अशा रक्ताच्या शिरा पण असायला पाहिजेत. एवढंच नाही तर ते जनावर त्याच्यामध्ये जे सडामध्ये म्हणजे किंवा थानामध्ये म्हणतो, जवळजवळ 9 ते 10 पॉईंट आहेत. सड लांबडा नको, त्याचबरोबर त्याच्यामध्ये फवारा नको, त्याचबरोबर त्याच्यामध्ये गाठ नको, पुढच्या बाजूला फवारा किंवा आतल्या बाजूला गाठ सळते ते पण नको, दाबताना अशी पेनातल्या कांडीसारखी धार अजिबात नको, मोठी दाबण्यासारखी धार पाहिजे. जेवढं धार मोठी तेवढं दूध जास्त, अशाही गोष्टी समजून घ्या. एवढंच नाही तर दाबल्यानंतर आणि सोडल्यानंतर वरून दूध त्याच्यामध्ये जे येण्याची पद्धत असते किंवा जो फ्लो असतो, जे ऑक्सिटोसिन हार्मोन्स ऍक्टिव्ह असतात, याच्यामध्ये सड ताबडतोब भरला पाहिजे दुधानं. म्हणजे खाली ज्यावेळेला चीळ मारतो, दुधाची धार मारतो, धार मारल्या मारल्या लगेच त्या ठिकाणी काय पाहिजे, दूध परत वरून आलं पाहिजे. म्हणजे तो दुधाचा सप्लाय हा ओके पाहिजे. तर अशा निकषानच त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी घ्याव्या लागणार आहेत. आणि वयस्कर असणाऱ्या, ढेपळलेल्या, बॉडी स्कोर, काही काही व्यापारी म्हणतात इथं की तुम्ही काय करा, तुमच्या तिथं जाऊन खराब झालेली मध सुद्धा तयार होते. अजिबात होत नाही. लक्षात असू दे, प्रवास असतो 7 दिवसांचा, 6 दिवसांचा असतो आणि त्याच्यामुळे खूप वाईट परिस्थिती या ठिकाणी निवडीच्या त्या काळामध्ये होते. तर हे सगळे बारकावे आपण या दूध व्यवसायामधले घ्यायचे असतात. दुसरी गोष्ट आहे, त्या मोरा म्हशी खरेदी केल्यानंतर तिला काय लागतं तुम्ही तिथं बघता, तिथं तलाव असतात. मग आपल्याकडे तलाव चालणार नाही, तर अशा पद्धतीचा मुक्त गोठा अतिशय महत्वाचा आहे. मुक्त गोठ्यामुळे काय होतं, जनावरांची तब्येत चांगली राहते, रवंथ चांगली होते. आणि दुसरी गोष्ट काय, ह्या दूध व्यवसायामध्ये जर बारकावे बघायचे झाले तर जनावरांचा माज नैसर्गिक राहतो, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि गव्हाचं बुसकट, आता हे माझ्या जर गव्हाणीमध्ये बघितलं तर सुक्या चाऱ्यावरती मी जास्त भर दिलेला आहे. जवळजवळ आता 60% हे सुक्या चाऱ्यावर, गव्हाच्या बुसकटावर मी जोर दिलेला आहे. आणि सांगायला झालं तर 40% हिरवा चारा. म्हणजे आता मग प्रमाण कसं असायला पाहिजे, 4-4 किलो, सांगायला झालं तर 4 किलो सुका चारा, 7 ते 8 किलो हिरवा चारा सकाळी आणि संध्याकाळी 7 ते 8 किलो. आणि त्याच्यामध्येच आपण काय केलंय, सुका चारा पण या ठिकाणी टाकलेला आहे. तर दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये मीठ, सोडा आणि मिनरल मिक्सचर पण या ठिकाणी आपण दिलेला आहे. याच्यामुळे काय होतं, जनावरांची तब्येत चांगली राहते आणि हिरव्या चाऱ्याला आजार जास्त, सुक्या चाऱ्याला फार आजार कमी. आणि हा विषय अतिशय महत्वाचा आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला अशा पद्धतीचं नवतंत्रज्ञान या ठिकाणी ठेवावं लागणार आहे. आता मुर्रा म्हशीमध्ये आणि गायीमध्ये काम करता करता म्हशीची सायलेंट हिट असते. 2-3 वेळेला जनावर जर माझा येऊन गेला आणि जर नाही कळालं तर यासाठी अतिशय आपल्याला म्हणजे फार मोठा तोटा या ठिकाणी दूध व्यवसायामध्ये होणार आहे. तर हा तोटा होऊ नये यासाठी आम्ही सुद्धा काय केलेलं आहे, ब्रिडिंगोचं वृंदा म्हणजे ब्रिडिंगो वृंदा हे एक डेअरी ऍप आहे. याच्यामुळे काय करतो आम्ही, ह्या जनावरांच्या जे बिल्ले कानात मारलेले आहेत, यांची बिल्ल्यांची त्या नोंद म्हणजे जनावरांची नोंदणी ही रजिस्टर मध्ये न ठेवता आम्ही त्या ऍप मध्ये ठेवलेली आहे. आणि हे ऍप आपल्याला काय करतं की या जनावरांच्या नोंदी ठेवल्यानंतर कधी डिलिव्हरी झाली, काय झाली, ही माहिती अचूक त्याच्यामध्ये भरायची आहे. तर तुम्हाला जसे जसे जनावरांचे माज येतील किंवा भरवलेली तारीख जवळ येईल तसं तुम्हाला ते अलर्ट करतं. म्हणजे गोठ्याकडे लक्ष द्या. म्हणजे थोडक्यात एक मॅनेजर किंवा एक सेक्रेटरी ठेवल्यासारखाच गोठाचा आहे. म्हणजे एक मॅनेजर जसा ठेवतो आपण डेअरीमध्ये आणि तो गोठ्यातले बारकावे बघतो, अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी ते ऍप सुद्धा वापरतो. ते तुम्हाला प्ले स्टोर मध्ये जाऊन तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळं काम करायचं आहे. तर माझी विनंती अशी राहील प्रत्येक पशुपालकाला, गाईचा गोठा असू देत किंवा मुर्रा म्हशीचा गोठा असू देत, आपल्याला या सगळ्या गोष्टी बारकाव्यानं बघायच्या आहेत. गाईमध्ये सुद्धा खरेदीची जी काय गोष्ट असते किंवा जो खरेदीचा महिना असतो तो हाच आहे. गाईमध्ये आणि म्हशीमध्ये तुम्हाला खूप चांगलं काम करायचं आहे. आता या थंडीमध्ये जर बघितलं, वेन हळूहळू थांबते. आता जानेवारी महिना चालू आहे. आता तुम्हाला जानेवारी ते जवळजवळ सांगायला झालं तर मे एंड पर्यंत आपल्याला जनावर खरेदी करून चालणार अजिबात नाहीत. तर तुम्ही गायी सुद्धा या ठिकाणी खरेदीचं थांबवा, कारण काय उपयोगाचं नाही आहे. आपल्याकडे पैसे असतात, गोटा बांधून तयार असते, मग 5 महिने कशाला बघायचं म्हणून तुम्ही जाता. पण त्या ठिकाणी गायी तयार असतात 4 ते 5 आणि ग्राहक असतात 50. त्याच्यामुळे विनाकारण रेट वाढवून घेतात आणि ही व्यापाऱ्यांची चंगळ असते, व्यापाऱ्यांची चंगळ असते. त्यामुळं तुम्ही जनावर खरेदी करायचा जो काळ आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो समजून घ्या. रेड्यापाड्या तयार करूया, गोट्यातलं व्यवस्थापन सुधारूया, मुक्त गोट्यामध्ये सगळी ही जनावर या ठिकाणी फिरत राहू द्या. 24 तास पाण्याची सोय करा. हिरवा चारा आणि सुक्या चाऱ्याचं योग्य वेळापत्रक त्या ठिकाणी तुम्ही तयार करा आणि मगच या दूध व्यवसायामध्ये तुम्ही उतरायला पाहिजे. तर मित्रांनो, ही सगळी माहिती आपल्या इथं 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये आम्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही जर कोणाला
या दूध व्यवसायाचं प्रशिक्षण या ठिकाणी घ्यायचं असेल तर तुम्ही निश्चितपणे त्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आणि कधी तारीख आहे. ऑनलाईनचं पण या ठिकाणी प्रशिक्षण होतं. तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर महिन्यातून एकदा शेवटी महिन्याच्या शेवटी सुद्धा या ठिकाणी ऑनलाईनच्या तारखा तुम्ही समजून घ्या. तुम्हाला प्रॅक्टिकली येऊन व्यवसाय जर समजून घ्यायचा असेल, जाणून घ्यायचा असेल तर निश्चितपणाने इथं 2 दिवसाचं प्रशिक्षण आहे. त्या ठिकाणी तुम्ही आलात तरी चालेल. एवढंच नाही तर तुम्हाला उपपदार्थ बनवायचे असेल ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला म्हणजे इथं तयार आहे. तुम्ही सुद्धा उपपदार्थ बनवण्याच्या प्रशिक्षणाला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता. म्हणजे माझं असं मत आहे की दूध व्यवसायामध्ये माहिती समजून घेतल्याशिवाय आणि दूध व्यवसायाचे बारकावे जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला दूध व्यवसाय करताच येणार नाही, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी दिली जाते. तर पशुपालक मित्रांनो, कशी वाटली ही माहिती जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या ठिकाणी मेसेज तुम्ही करत चला. स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करत चला, फोन करू नका आणि तारखा जाणून घ्या प्रशिक्षणाच्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.